पाणी तर बंद झालेच, पण ह्याच्या पुढं सुद्धा ह्यांच्या नकाशावरनं ह्यांच्याकडे पाकिस्तान मिटला पाहिजे. आपण एकत्र या. मी चांभार, मी मार, मी मांग, मी कोळी, मी सुतार म्हणण्यापेक्षा मी हिंदू म्हणायला शिका. आणि अमित शहा आणि नरेंद्रभाई मोदी हे करतील अशी मला खात्री आहे. पण त्या पाकिस्तानला पहिला धडा शिकवा. नुसतं पाणी बंद केलं हे केलं असं होणार नाही, तर जाऊन त्याचं नेस्त नाबूद करायला पाहिजे. भविष्यात लोकांनी म्हणलं पाहिजे अरे पाकिस्तान इथं आधी होतं. म्हणून मी कळकळीची विनंती करतो, अमित शहांना विनंती करतो, माननीय नरेंद्र मोदींना विनंती करतो की आपण सीमा बघा, अंतर्गत भांडवळी असतील ती कापल्याशिवाय आम्ही कधी राहणार नाही. तर यावेळी या देशाच्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी एकदा काश्मीरच्या अतिरेक्यांचं पूर्णपणे नायनाट करावा आणि त्यांची जी पिलावळ ह्या महाराष्ट्रात कोल्हापुरात जी कुठं असेल त्यांनाही बाहेर काढून त्यांचाही पूर्ण नायनाट करावा. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यावर हल्ला करून पाकिस्तान सगळं उद्ध्वस्त करायला पाहिजे. खरं तर असले भ्याड हल्ले करण्याला मर्दुनकी म्हणत नाही. सामान्य जनतेवरती या अशा पद्धतीचे हल्ले हे होणं म्हणजे खरोखरच अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. नमस्कार, TV नेक्स्ट परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत. काश्मीरमधील अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठे पडसाद उमटलेले आहेत आणि महाराष्ट्रात आणि चळवळीचे गाव असणाऱ्या कोल्हापूरमध्येही याचे मोठे पडसाद उमटलेले आहेत. ऐतिहासिक मिरज तिकटीच्या क्रांतीस्तंभापासून आम्ही आपल्याशी संवाद साधत आहोत. किशोर घाडगे शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. या सगळ्या घटनाकडे आपण कसं बघतो? आज ही जी घडलेली घटना आहे यातून पाकिस्तानचे इरादे काय आहेत हे नेमकं स्पष्ट होतं आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं आणि 2 दिवसानंतर हा हल्ला होतो आहे. त्यामुळं देखील कणखर भूमिका घेणं आज गरजेचं आहे. सिंधू पाणी लवादाचं पाणी थांबवून हा प्रश्न सुटणार नाही. काश्मीरचा प्रश्न अनेक वर्ष भिजत आहे. आज 26 भारतीय नागरिक मारले गेले, महाराष्ट्रातले 6-7 जण मारले गेले. आज आमचे केंद्र सरकारला अशी विनंती नाही, आग्रह आहे की जर अमेरिका किंवा इस्रायलपासून आपण धडा घेतला पाहिजे. एकेका नागरिकाच्या जीविताचे जर हानी झाली तर त्याचा बदला हे देश त्वरित घेतात. भारतात काय एवढा भारतीय नागरिकांचा जीव स्वस्त झाला आहे काय? पंतप्रधान मोदी यांनी त्वरित जो पाकव्याप्त काश्मीर आहे, जो आपला काश्मीर आहे, तो तर पहिला आपला मिळवायला पाहिजे. हा काश्मीरचा प्रश्न आणि पाकिस्तानचा प्रश्न समूळ नष्ट केला पाहिजे आणि लष्करी कारवाई ही पाकिस्तानवर केली पाहिजे. माझं नाव संभाजी माधवराव सळोगे, सेवावत प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष. आता जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्याच्या निषेधात माझं सर्व हिंदू बांधवांना कळकळीची विनंती आहे की आता आपण जातीपातीत न वाटता आपण हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. जर हिंदू म्हणून हिंदू म्हणून गोळ्या घातल्यात, आपण हिंदू म्हणून एक आलो तर उद्या आपली पिढी आपल्याला माफ करेल, अन्यथा आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही. त्यामुळं माझी तर अशी विनंती आहे की पाणी बिणी बंद करायचं जाऊ दे, पाणी तर बंद झालेच, पण ह्याच्या पुढं सुद्धा ह्यांच्या नकाशावरनं ह्यांच्याकडे पाकिस्तान मिटला पाहिजे. अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे आणि ही कारवाई करण्यासाठी सामान्यातला सामान्य जनता जरी तुमच्या पाठीची पाहिजे असली तर कधीही हाक मारा, आम्ही तुमच्याबरोबर तिथं यायला तयार आहे. पण ही आतंकवादी म्हणजे औषधाला सुद्धा राहिली नसली पाहिजेत. अशा पद्धतीची कारवाई आमची अपेक्षित आहे आणि अमित शहा आणि नरेंद्रभाई मोदी हे करतील अशी मला खात्री आहे. आणि ह्यासाठी मी हात जोडून विनंती करतो सर्व हिंदू बांधवांना, आपण एकत्र या. मी चांभार, मी मार, मी मांग, मी कोळी, मी सुतार म्हणण्यापेक्षा मी हिंदू म्हणायला शिका. आणि आपण हिंदू म्हणून शिकलो आणि हिंदूंच्याकडनंच खरेदी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी मंजित माने, कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी आहे. इथला जिल्हा प्रमुख आहे. खरं तर पहलगाममध्ये गेली 2 दिवस जी घटना झाली, खरोखर आमच्यासारख्या पण एक युवकाला असे अश्रू, कारण आमच्या महाराष्ट्रातले देखील 4 जणांनी तिथे जीव गमावला आहे. पण त्या पाकिस्तानला पहिला धडा शिकवा. नुसतं पाणी बंद केलं हे केलं असं होणार नाही, तर जाऊन त्याचं नेस्त नाबूद करायला पाहिजे. भविष्यात लोकांनी म्हणलं पाहिजे अरे पाकिस्तान इथं आधी होतं. महेश बाळासाहेब जाधव, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचं सचिव म्हणून मी काम पाहतोय. परवा काश्मीरच्या पहलगावच्या ठिकाणी ज्या अतिरेक्यांनी, दहशतवाद्यांनी जो आम जनतेवरती हल्ला केला, नाहक लोकांचा बळी घेतला,
या हल्ल्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो. परंतु या ठिकाणी हेही सूचित करतो आहे की आपल्या देशाचे कणखर असे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी परवाच सांगितलेलं आहे, या हल्ल्याचा बदला जरूर घेतला जाईल, करारा जबाब जरूर दिला जाईल. ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक केलं त्या अगोदर एक आठवडाभर यांनी ते जाहीर केलं होतं की आम्ही गप्प बसणार नाही, सडेतोड उत्तर देऊ. आणि आठवड्याभरानं असं उत्तर दिलं की पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. आत्तासुद्धा परवा सांगितलेलं आहे की ज्यांनी हल्ला केला आहे ते तर सोडणार नाहीच, पण त्याच्यामागचे सूत्रधार जे कोण असतील त्यांनासुद्धा असा धडा शिकवू की आयुष्यभर लक्षात राहील आणि जगामध्ये एक चांगला संदेश, भारतावरती वाईट नजरेनं बघणाऱ्यांचा हाल काय होत्यात ते येत्या काही दिवसातच या देशातल्या नव्हे तर सगळ्या जगातल्या जनतेला हे लक्षात येईल की मोदी काय करू शकतात. खरं तर असले भ्याड हल्ले करण्याला मर्दुनकी म्हणत नाही. सामान्य जनतेवरती हे अशा पद्धतीचे हल्ले हे होणं म्हणजे खरोखरच अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मी माझे नगरसेवक कोल्हापूर, काश्मीर संदर्भात काय बोलावं आणि काय बोलू नये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ह्या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री काश्मीरला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी अनेक वर्षे काढली, पण काश्मीरच वारंवार आम्हाला धडा शिकवायला लागले अशी परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे. तर यावेळी या देशाच्या पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी एकदा काश्मीरच्या अतिरेक्यांचं पूर्णपणे नायनाट करावा आणि त्यांची जी पिलावळ ह्या महाराष्ट्रात, कोल्हापुरात जी कुठं असेल त्यांनाही बाहेर काढून त्यांचाही पूर्ण नायनाट करावा, हीच माझी या दोघांना नम्र विनंती आहे. माझं नाव विनीत कटके. जो काश्मीरवर आहे त्याचा व्यापारी म्हणून मी निषेध करत आहे. हा हल्ला एकदम आमच्या मनावर घात करणारा आहे. ही जी परतफेड मोदी साहेबांनी लवकरात लवकर करावी अशी आमची मागणी आहे. तसेच आम्ही हवा तेवढा टॅक्स द्यायला तयार आहे, पण 24 तासाच्या आत हे मुळापासून नष्ट झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. गजानन ज्ञानदेव तोडकर, हिंदू एकता शहर अध्यक्ष. 2 दिवसापूर्वी काश्मीर येथे ज्या हिंदूंची अमानुषपणे कत्तल करण्यात आली, त्यांची हत्या करण्यात आली, त्याचा सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि मी या देशाच्या पंतप्रधानांना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून विनंती करतो की त्यांनी पाणी बंद केलं, याच्या पुढं त्या सीमेवर सैन्य लावावं आणि देशाच्या नकाशामधून पाकिस्तानला पुसावं. म्हणून मी कळकळीची विनंती करतो, अमित शहांना विनंती करतो, माननीय नरेंद्र मोदींना विनंती करतो की आपण सीमा बघा, अंतर्गत भांडगुळी असतील ती कापल्याशिवाय आम्ही कधीही राहणार नाही. मी नगरसेवक किरण नकाते, महाद्वार व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष. जो पहलगाममध्ये अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला, माणसं विचारून, जात विचारून वगैरे त्यांच्यावर म्हणजे मारले लोक, आपले 27 लोक मारली गेलीत जात धर्म विचारून. याचा मी प्रथम निषेध करतो. आणि मोदी सरकार एकदम सक्षम आहे. आपले अमित शहा डायरेक्ट त्या दिवशीच तिथं गेले आणि त्याने सगळी यंत्रणा हलवून बाकीचे जे पाकिस्तानचं आता जे पाणी तोडले वगैरे हे आम्हाला जरासं अजून कमी वाटते. ह्याच्यापेक्षा पुढची त्यांनी जे सांगितलेलं आहे की त्यांच्या 7 जन्म आठवतील एवढं पाताळात लपलेलं असून तर त्यांच्यावर कारवाई करणार, तर त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. मी इंडियन पोलीस मित्र डॉक्टर सुरेश राठोड. खरं तर पहलगाम इथे जो दहशतवादी हल्ला झाला, यामध्ये आत्ताच्या ज्या सत्तेधारी पक्षानं जे काय पाऊल उचललेलं आहे आणि त्यांना सर्व पक्षानं जे सपोर्ट केलेला आहे, हा खरोखर कौतुकास्पद आहे. आणि लवकरात लवकर आपण सर्वांनी हा निर्णय देशपातळीवरती घेऊन हा आपण जो पाकिस्तान आहे हो लवकरात लवकर संपवू. माझं नाव राजेश कालेकर, मी फेरीवाला एक आहे. त्या भ्याड कृतीनं पहिलगामवर जो हल्ला झालेला आहे आणि त्याला सर्वपक्षीय, काँग्रेस म्हणा, बाकीच्या सर्व पक्षांनी आपल्या मोदी सरकारला पाठिंबा दिलेला आहे. आणि पाकव्यापी ते काश्मीर आहे ते आपल्या ताब्यात घेऊन पाकिस्तानचं नामोनिशाण करायला पाहिजे. आणि त्याला जास्त हे न करता सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यावर हल्ला करून पाकिस्तान सगळं उद्ध्वस्त करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही जाहीर निषेध करतो. मी संजय भोसले,
आज जात विचारून तुम्ही जो बेछूट गोळीबार केला तो अत्यंत निंदनीय गोळीबार आहे. याचं उत्तर ईट का जवाब पत्थर से गोळीबारानं त्यांचेसुद्धा करून हा विषय संपवून टाकावा. काश्मीर ताब्यात घ्यावं पहिलं, हा पहिला नागरिकांची मागणी आहे. आज लाखो बाईट प्रसिद्ध झालेले आहेत तरीसुद्धा सरकारकडे लक्ष देत नाही. गांभीर्याने लक्ष देऊन सरकारनं यांच्यावर ताबडतोब 2 दिवसात कारवाई करावी. नमस्कार, माझं नाव सत्यजित सांगावकर. काश्मीरमध्ये जो हल्ला झाला, जो भ्याड हल्ला झाला, त्याचा पहिला मी निषेध करतो. आणि नुसता निषेध करून चालणार नाही आहे, त्याला मोठी कारवाई करायला लागणार आहे. प्रत्येक वेळी नुसती सर्जिकल स्ट्राईकवर करून थांबवून चालणार नाही किंवा पाणी बंद करून चालणार नाही. त्याला असे धडा शिकवले पाहिजेत की परत त्यांनी नाव काढता कामा नये. माझं नाव पांडुरंग पाटील. की आता ह्याच्यामध्ये जो हल्ला झाला काश्मीरमध्ये, तर तिथं मारताना जात बघून मारण्यात आलेलं आहे. तर कपाळावर टिळा बघून हे मारत आहेत. तर हे असं करत असताना आपण पण आता कोल्हापूरमध्ये किंवा मार्केटमध्ये जाताना आपण पुढं कसं वागायचं आणि काय करायचं हे प्रत्येक हिंदूनं ठरलं पाहिजे. निशिकांत चाचे, कोल्हापूर. काश्मीरमध्ये पर्यटकांच्यावर जो नृशंस असा हल्ला झाला आहे आणि धर्म विचारून ते गोळ्या घातल्या गेल्या, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि ह्या अतिरेक्यांना, ह्या दहशतवाद्यांना जे कोणी स्थानिक लोक पाठिंबा देत असतील त्यांचा नायनाट माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांनी करावा. आणि काश्मीरचा जिथं हल्ला झाला तिथं इथून पुढं संरक्षणाची व्यवस्था करावी, म्हणजे पर्यटकांना खात्री होईल की काश्मीर सेफ आहे. मी सुनील बाळकृष्ण पाटील, भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष. काश्मीरमध्ये जो पहलगाम गावामध्ये जो अतिरेकी हल्ला झाला, तो हल्ला एक धर्माच्या आधारेच हल्ला केलेला आहे आणि ही धर्माचीच लढाई आहे. त्यांनी त्यांची नावं विचारून, त्यांचा धर्म विचारून जो हल्ला केला हे चुकीचं आहे. आणि आपण सर्व जातीपातीत भांडत बसलेलो आहे. आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार आहोत? आपण जर आता हिंदू म्हणून एकत्र आलो नाहीत तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यांनी आपले धर्म विचारून आपल्या लोकांना गोळ्या घातल्या. आपण पण आर्थिक व्यवहार करताना आपण पण नावं विचारून पण केलं तरी आपल्याला बास होईल. मी संतोष माळी, भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हाध्यक्ष. हे काल जे काश्मीरी हल्ला झाला यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असा निर्णय घ्यायला पाहिजे, जे अतिरेकी आहेत काश्मीरमध्ये एकही अतिरेकी न ठेवता सुपडा साफ केला पाहिजे. कारण आपली 26 इथं भारतातील नागरिक मारलेले आहेत, तर त्याचे 26 अतिरेकी नायनाट केला पाहिजे. हे आमची पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे आहे. जसं तिने मागं एकदा हे केलेलं त्या पद्धतीनंच आता पण तिने कारवाई करावी आणि अतिरेकी नष्ट करावी, हीच आमची विनंती आणि ही सांगणं त्यांना आहे. पहलगाम काश्मीर येथे झालेला हल्ला आणि त्याविषयी कोल्हापुरातील विविध संस्था, संघटना, प्रतिनिधी, व्यापारी या सर्वांच्या अगदी टोकाच्या व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी आता TV नेक्स्ट माध्यमातून संकलित केलेल्या आहेत, ज्या आपण बघत आहात. आम्हाला टॅक्स वाढवा, आम्हाला कोणतेही सॅक्रिफाईस करायला सांगा, आम्ही कोणतंही यामध्ये आपलं योगदान देणार आहोत आणि नागरिक म्हणून आम्ही आमचं कर्तव्य बजावणार आहोत. मात्र पाकिस्तानला जसं म्हणलं त्याप्रमाणे 7 पिढ्या लक्षात राहील असं सर्वांनी आक्रमक असं कारवाई केंद्र सरकारनं करावी. नागरिक म्हणून आम्ही सर्व यासाठी पाठिंबा आहोत, अशा विविध प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत. मी राजेंद्र मगोटे, TV नेक्स्ट मराठीसाठी. धन्यवाद.